आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ए वृंदा, हा बरं झालं ही पण आलीस. बरं संध्याकाळी आपल्या घरी जरा पाहुणे येणार आहेत. म्हणजे माझा मित्रच आहे जुना. हा तर संध्याकाळी त्यांच्यासाठी छानसं नाश्त्याचं कर, काहीतरी करशील ना? ठीक आहे, हा. छान बेत करूया. मी माझं फक्त आवरते आणि मग तयारीला लागते. बरं जा. हा काकू, वृंदाताई अजिंक्य सरांना भेटून हसत हसत घरी आली. म्हणजे नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह घडलं असणार. तर तिथे खूप काही चांगलं घडलं असेल बाई. इथे त्याच्या विरुद्ध घडतंय ना. संध्याकाळी तिला बघायला मुलगा येणार आहे, ऐकलंस ना? मग काही वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न कधी होणार ते देवालाच माहिती बाई. कमी आता ते लग्न बघायच्या आधीच जाते वरती. सोनार बाई त्र्यंबकेश्वरा, काय करावं या मास्तरांचं तरी. समीरा, मगाशी पिशव्या आणल्या त्या वृंदाजवळ दिल्यात ना तुम्ही? हो. नाही का, पाहुणे कधीही येतील. त्यामध्ये त्या पिशव्यांमध्ये खाण्याचे पदार्थ आहेत, ते वृंदाला द्यायला सांगायला हवं. प्लेटमध्ये मी सांगतोय. नाही नाही नाही, मी सांग असं मी आलो. अरे काय त्यांच्या होला हो 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 करतोयस? त्यांना सांग म्हणावं असलं काही करू नका, बेत कॅन्सल करा. कॅन्सल? मग सांग ना तू. हे मी कसं सांगणार त्यांना? त्यांनी काहीतरी ठरवलंय ना, आणि मी त्यांच्या मध्ये मध्ये नाही बोलू शकत. हे बघा, आता पाहुणे येतील, जे काय होईल ते होईल, आपण बघू. तू टेन्शन नको घेऊ. अशोक मास्टर, यायचं का घरात? अरे सतीशराव, अरे, या 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 या. अरे काय विचारायचं, काय तुमचंच घर आहे, या. खरंय, मित्राच्या घरात यायला विचारायचं कशाला? निशांत, हे अशोक काकांचं घर. हा, या 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 या. सतीशराव बस, बसा निशांत, बसा निवांत बसा. वृंदाला चहा. ए वृंदा, अगं चहा झाला का ग? ये घेऊन ये बाहेर घेऊन ये. बर, तुमची ओळख करून देतो. हे समीरराव, माझे जावई. नमस्कार. नमस्कार. आणि या समीररावांची आई आशालताताई. नमस्कार. हा, ये बा. चालेल. घ्या समीरराव, घ्या. ए तू कुठे चाललीस? बस 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 बस. अगं बस जरा, बस, सांगतो ना. बरं, यांची ओळख करून देतो. ही माझी मोठी लेक वृंदा. आणि हे आमचं शेंडफळ आभा. बरं वृंदा, यांची ओळख करून देतो. हा माझा शाळेपासूनचा मित्र, फार जुना अगदी, सतीश माने. आणि हा त्यांचा पुतण्या निषादराव. निषाद. बरं, मी काय म्हणतो तो निषादराव, तुमच्या कंपनीमध्ये काही जॉबसाठी वगैरे काही ओपनिंग वगैरे असेल का? नाही, म्हणजे आमच्या वृंदाला जॉब करायची खूप इच्छा आहे. तुला जॉब करायचा ना बा? हा, मग म्हणून यांना सांगून ठेवायला हवं ना, म्हणून बोलतो. तुमचं प्रोफाईल काय आहे? म्हणजे तुमचं शिक्षण किती झालंय?
माझं BA झालंय. याआधी तुम्ही कधी जॉब केलाय? नाही. म्हणजे प्रेशर? मी आले हा जरा, आले आले. बरं मी काय म्हणतो सतीश, फार वर्षांनी भेटलो होतो आपण, खूप गप्पा मारायच्या बाकी आहेत. हा आपण गार्डन मध्ये जाऊन बोलूया हवं तर. चल चल ये ये. मीरा, या तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात सुद्धा याच्याशी बोलायचं का? या या बाहेर या. हो. या या या. बस 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 बस. आबा तू बघ ते काय खाण्याचं जरा बघ काय किचन मध्ये. हा. त्र्यंबकेश्वरा, चिठ्ठीमध्ये स्वच्छ लिहिलं होतं की नाही बाई मी, की वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न होऊ दे. तर त्याला आता वेगळंच पण का लावतोस बाबा? एकमेकांचं दुःख समजून घेणारे दोन जीव आहेत ते. होऊ दे की त्यांना एक. त्यांच्या आयुष्यामध्ये अडथळे का आणतोस रे त्र्यंबकेश्वरा? आणि मी तुला सांगते हा, जर वृंदाचं दुसऱ्या कोणाबरोबर लग्न झालं ते मी बघणार नाही बाई. त्यापेक्षा मला आत्ताच उचल बाई तू. मला तुझी 9 दिवसाची मुदत नको, उचल मला आपला. चला बाई लगेच? काकू, तू आहेस होय? पाहुणे गेले, खाली चला आता. खाली चलायचंय? मला वाटलं आ? नाही. चल चल बाई चल. हा खाली जाऊ. येते बाई मी. हो अगदी अगदी. रिक्षाने फार फार तर अगदी 15-20 मिनिटं लागत असतील तिकडे पोहोचायला तुमच्या घरी. जवळच राहतात. पण तुम्हाला सांगतो समीरराव, फार फार गुणी मुलगा आहे बरं का निशाद. हो. काय काय होतं अहो त्या आमच्या सतीशच्या भावाकडे. पण हा पोरगा डगमगला नाही. हा अगदी बापावर अवलंबून राहिला. सगळं स्वतःच्या जिद्दीवर उभं केलं त्याने स्वतःने.